Hello everyone, this one is lecture number 7 from alcohols, phenols and ethers. In the last lecture, we are already studied method of preparation of alcohol by reduction of carbonyl compounds. Okay, in this lecture, we are going to study method of preparation of alcohol by using Grignard reagent. Okay, actually पहा methods of preparation of alcohols मध्ये आपण जे काही मेथड्स यूज केल्या फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स त्या कोणत्या कोणत्या होत्या पहा. फर्स्ट मेथड फ्रॉम अल्किल हॅलाइड, then second method by acid catalyzed hydration of alkene, then third method hydroboration, that is oxidation of alkene, then fourth method by reduction of carbonyl compounds, that is mean by reduction of aldehyde, reduction of ketone and reduction of carboxylic acids. ऑलरेडी या 4 मेथड्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. नाउ लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, that is by addition of Grignard reagent. Okay, so now see, by using Grignard reagent we can prepare the alcohol in this way. Okay, so this one is the method for the preparation of alcohol by Grignard reagent. आता ही जी मेथड आहे ही मेथड आपण काय करूया, इन डिटेल आपण काय करूया पहा, डिस्कस करूया. सो वी आर ऑलरेडी स्टडीड हाउ वी कॅन प्रिपेअर द ग्रिग्नार्ड रिएजंट. आपण ग्रिग्नार्ड रिएजंट कशा प्रकारे प्रिपेअर करू शकतो हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे पहा. सो आर एक्स मीन्स अल्किल हॅलाइड, बरोबर. अल्किल हॅलाइड आपण यूज करतो स्टार्टिंग कंपाऊंड. सो पहा इथं आपण कशा प्रकारे ग्रिग्नार्ड रिएजंट प्रिपेअर करतोय. सो आर एक्स, that is alkyl halide, it reacts with magnesium metal in presence of solvent, dry ether. Okay, dry ether is the solvent. Now see what happens. Magnesium metal gets sandwiched in between alkyl group and halogen, and there is a formation of RMgX, that is alkyl magnesium halide, and this alkyl magnesium halide, it is called as a Grignard reagent. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे पहा. हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे, या अल्किल मॅग्नेशियम हॅलाइडला आपण काय म्हणतोय, इट इज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड या सायंटिस्टनं हा रिएजंट काय केला, सिंथेसाइज केला. ओके, सो व्हॉट इज अ स्टार्टिंग कंपाऊंड, स्टार्टिंग कंपाऊंड इज अ अल्किल हॅलाइड. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे RMgX, या RMgX मध्ये बॉन्डिंग कशा प्रकारे असतं पहा. RMgX अल्किल ग्रुप म्हणजे काय असतो, कार्बन असतो, बरोबर की नाही. आयदर मिथिल, इथिल, एन प्रोपिल, आयसोप्रोपिल, इट्सेट्रा. नाउ हियर इन दिस केस, that is in case of Grignard reagent, कार्बन इज डायरेक्टली लिंक्ड विथ मॅग्नेशियम. कार्बन कशाला लिंक झाला, मॅग्नेशियमला लिंक झाला. नाउ सी, मॅग्नेशियम इज अ मेटल and carbon is a non-metal. So magnesium, it is a metal, it is a electropositive metal, and carbon is a non-metal. Therefore, carbon, as it is a non-metal, it is more electronegative. Carbon acquires partial negative charge, and as magnesium is a metal, it is less electronegative, it acquires partial positive charge. So therefore, in case of Grignard reagent, this bond, it becomes polar, it becomes partially polar. हा कसा बनतोय, पार्शियली पोलार बनतोय, बरोबर. म्हणजे इथं ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये RMgX मध्ये पहा, अल्किल ग्रुप इट हॅव्हिंग अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज अँड मॅग्नेशियम इट हॅव्हिंग अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस वन इज द ग्रिग्नार्ड रिएजंट. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे आणि याच्यामध्ये पोलॅरिटी या प्रकारे काय होते, डेव्हलप होते. नाव आता पहा, जेव्हा आपण कार्बोनिल कंपाऊंड मध्ये आपण जेव्हा त्याला ऍड करतोय, सो नाव सी, फॉर एक्झाम्पल आपण स्टार्टिंग कंपाऊंड कन्सिडर करूया अल्डिहाइड. सो पहा मी कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो, आर सिंगल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड एच अँड डबल बॉन्ड ओ. दिस वन इज द अल्डिहाइड, RCHO. हा कोणता कंपाऊंड आहे, अल्डिहाइड. सो स्टार्टिंग कंपाऊंड इज अल्डिहाइड. नाउ सी, दिस अल्डिहाइड इट ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. समजा आता मी इथं ग्रिग्नार्ड रिएजंट यूज केलाय पहा, आर डॅश, ओके, Mg अँड X. आणि जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करतो तेव्हा सॉल्वंट कोणतं असतं पहा. येस, विच वन इज द सॉल्वंट, ड्राय इथर इज द सॉल्वंट, बरोबर का पहा.
कोणतं सॉल्व्हंट असतं पहा, ड्राय इथर इज द सॉल्व्हंट. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, या ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये पोलॅरिटी पहा कशा प्रकारे डेव्हलप होते. Alkyl group, it is having a partial negative charge, and magnesium, it is having a partial positive charge. In case of carbonyl compound also, in case of aldehyde also, oxygen is more electronegative, therefore it having partial negative charge, and carbon is less electronegative, therefore it having partial positive charge. बरोबर. या प्रकारे हे चार्ज सेपरेशन होतं. आता इथं जे चार्ज सेपरेशन आहे ते मी काय करतो पहा, अपोजिट साइडला इथं रिप्रेझेंट करतो. So yes, carbon having a partial positive charge and oxygen having a partial negative charge. Now see what happens. This partially negatively charged alkyl group, it gets attacked on carbonyl carbon. हा या कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करतो. आता अल्डिहाइड मध्ये जो कार्बोनिल कार्बन आहे पहा, ऑलरेडी त्या अल्डिहाइड मधल्या कार्बोनिल कार्बनला 4 बॉन्ड आहेत. सो carbonyl carbon from the aldehyde already having 4 bonds, and when this alkyl group, पहा तुम्ही लेझर पॉइंटर कडे लक्ष द्या, when this alkyl group from the Grignard reagent it attacks on carbonyl carbon from the aldehyde, new bond is formed. इथं न्यू बॉन्ड फॉर्म होईल, आणि मग न्यू बॉन्ड जर फॉर्म झाला इथं, तर तो कितवा बॉन्ड असेल, 5th बॉन्ड असेल, की जे पॉसिबल नाही कारण कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. therefore to maintain the valency of carbon 4, this C double bond O, it undergoes broken and it shifts on oxygen. बरोबर. मग तुम्हाला इथे काय मिळेल पहा, येस हा कशा प्रकारे तुम्हाला इथं ऍडक्ट मिळेल, आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच. आता हा डबल बॉन्ड ब्रेक झाला, हा ओ, बरोबर आहे की नाही. हा आता इथं कोणता ग्रुप ऍड झालाय पहा, येस इथं पहा, इथं ऍड झाला अल्किल ग्रुप, दॅट इज आर. बरोबर. आता हा ओ जेव्हा सी डबल बॉन्ड ओ जेव्हा ब्रेक होतोय, आणि सी डबल बॉन्ड ओ ब्रेक झाल्यानंतर जेव्हा ऑक्सिजन वरती पहा कोणता चार्ज फॉर्म होणार, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज टेक्स प्लेस. आता हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, या निगेटिव्ह चार्ज कडे कोण बरं अट्रॅक्ट होईल, या निगेटिव्ह चार्ज कडे पहा हा पॉझिटिव्हली चार्ज मॅग्नेशियम अट्रॅक्ट होईल. बरोबर का पहा. बरोबर. म्हणजे इथं या केसमध्ये पहा, हा इथं येईल Mgx. एम आय राईट. इथं तुम्हाला मिळेल Mgx, अँड दिस वन इज द ऍडक्ट. हा ऍडक्ट आहे पहा, हा काय आहे, दिस वन इज द ऍडक्ट. मी या ऍडक्टला काय करतो, इथं स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो. स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ काय पहा, हा कसा असतो, अनस्टेबल, किंवा कसा असतो, लेस स्टेबल. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍडक्ट टेक्स प्लेस. ओके. आता हा जो ऍडक्ट फॉर्म झाला, याचं आपण काय करणार पहा, ऍसिड हायड्रोलिसिस, दॅट इज अ H3O प्लस. ऍक्च्युली ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे काय, वॉटर एक्सेस अमाऊंट मध्ये असतं आणि ऍसिड लेस अमाऊंट मध्ये असतं. मग जेव्हा इथं ऍसिड हायड्रोलिसिस होईल, तेव्हा पहा हे ऍसिड हायड्रोलिसिस कशा प्रकारे होईल, इथं इथं होईल पहा, हे इन दिस केस हियर. ओके. इथं ऍसिड हायड्रोलिसिस झालं की मग वॉटर कशा प्रकारे इथं आयनाइज होईल पहा, तुम्हाला इथं मिळेल H आणि इथं मिळेल OH. ओके. आता पहा HOH इथं या प्रकारे सेपरेट झाले, म्हणजे तुम्हाला आता मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा. सो आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच, इथं सिंगल बॉन्ड OH. बरोबर. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट मधून पहा, सॉरी इथं आर डॅश होता, बरं सॉरी इथं आर डॅश होता, ग्रिग्नार्ड रिएजंट मधून इथं आर डॅश इंट्रोड्यूस झाला. बरोबर की नाही. आणि हा अल्कोहोल कोणता मिळाला पहा तुम्हाला, हा अल्कोहोल मिळाला सेकंडरी अल्कोहोल. Okay, so when aldehyde it reacts with Grignard reagent in presence of dry ether, it form adduct, and this adduct it on acid hydrolysis it form a secondary alcohol. म्हणजे पहा इथं फॉर्म झाला अल्डिहाइडचा सेकंडरी अल्कोहोल जेव्हा आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करतोय, बरोबर आहे की नाही. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पहा, अल्डिहाइड ऑन रिडक्शन इट यूज प्रायमरी अल्कोहोल, ते प्लेन रिडक्शन होतं. इथं आपण ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करतो. बरोबर. मग आता इथं आणखी एक मेकॅनिझम मी एक्सप्लेन करतो पहा. मी इथं स्टार्टिंग कंपाऊंड घेतो फॉर्माल्डिहाइड. हा फॉर्माल्डिहाइडचा फॉर्म्युला काय असतो पहा, H सिंगल बॉन्ड C
डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड एच, हा फॉर्माल्डिहाइड. आणि फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन मी ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर करतो. पहा कोणता ग्रिग्नार्ड रिएजंट आहे पहा, CH3. तुम्हाला समजावं प्रॉपर मेकॅनिझम कसं आहे लक्षात यावं म्हणून मी इथं या प्रकारे मेन्शन करतो. पहा CH3 MgCl, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. आणि सॉल्व्हंट कोणतं असतं पहा, सॉल्व्हंट आहे ड्राय इथर. बरोबर आहे, सॉल्व्हंट आहे ड्राय इथर. आता पहा या केसमध्ये मिथिल ग्रुप इट हॅव्हिंग अ पार्शियल निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम इट हॅव्हिंग अ पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हे पहा सिम्पली पहा इथं असे ऍड होत आहेत, इथं ऍड होतो. बरोबर की नाही. मी फर्स्ट केसमध्ये मेकॅनिझम शो केलं होतं, आता मी तुम्हाला डायरेक्ट टेक्निक सांगतो. आणि ते ऍडिशन झाल्यानंतर हा डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार. म्हणजे पहा तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळतोय पहा, व्हेरी सिंपल. पहा H, सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H, पाहता इथं सिंगल बॉन्ड O. आणि इथं पहा कोणते कोणते ग्रुप इथे इंट्रोड्यूस झाले. पहा इथे इंट्रोड्यूस झाला CH3, बरोबर, आणि इथे इंट्रोड्यूस झाला MgCl. आपण याला काय म्हटलं होतं पहा, येस इट इज अ ऍडक्ट. हा काय आहे, ऍडक्ट आहे, ऍडक्ट. ओके, सो इट इज अ ऍडक्ट. ओके, सो पहा तुम्हाला इथं नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, ऍसिड हायड्रोलिसिस. आता इथं जेव्हा आपण ऍसिड हायड्रोलिसिस करतोय H3O प्लस, तेव्हा तुम्हाला फायनल प्रोडक्ट कशा प्रकारे मिळतो पहा, हायड्रोलिसिस टेक्स प्लेस हियर. पहा H अँड OH, बरोबर. मग पहा आता मेन प्रोडक्ट कोणता मिळेल, पहा मी इथं हायलाइट करतो. पहा मेन प्रोडक्ट, पहा दिस वन इज द मेन प्रोडक्ट. बरोबर, हा मिळाला मेन प्रोडक्ट. ओके, सो पहा इथं मेन प्रोडक्ट पहा कशा प्रकारे मिळाला. आपण इथं ऍज इट इज रिप्रेझेंट करूया सुरुवातीला, आणि मग आपण त्याला कंडेन्स करून मेन्शन करूया. पहा ओके, सो मी पहा ऍज इट इज इथं रिप्रेझेंट केला. CH3CH2OH म्हणजेच काय मिळाला, म्हणजेच मिळाला इथिल अल्कोहोल. बरोबर की नाही. इथं तुम्हाला काय मिळालं पहा, इथिल अल्कोहोल. ओके, प्लस आता साईड प्रोडक्ट पहा, इथं मॅग्नेशियमला ऑलरेडी क्लोरीन तर लिंक झालेला आहेच MgCl. आता फक्त इथे याला काय लिंक होतोय, OH. सो हा साईड प्रोडक्ट आहे. आणि मेन प्रोडक्ट तुम्हाला कोणता मिळाला, इथिल अल्कोहोल. पहा स्टार्टिंग कंपाऊंड जो होता फॉर्माल्डिहाइड, त्यामध्ये पहा कार्बन किती होते. इन केस ऑफ फॉर्माल्डिहाइड देर इज ओनली 1 कार्बन. बरोबर आहे की नाही. आणि आता इथिल अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळाला, त्यामध्ये किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. म्हणजे कार्बनची चेन लेंथ इन्क्रीज झाली. मग हा जो एक्स्ट्रा अल्किल ग्रुप आहे हा कशामधून आला, हा एक्स्ट्रा अल्किल ग्रुप कुठून आला पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आला. एम आय राईट, हा कशामधून आला, ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आला. बरोबर का. पहा वन मोर एक्झाम्पल, येस पाहता इथं आणखी एक एक्झाम्पल मी घेतो, जस्ट वेट. आपण एक्झाम्पल घेऊया कीटोनचं. पहा CH3, सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3. दिस वन इज द ऍसिटोन. ओके, आणि मी याच्यामध्ये ऍड करतो. पहा सपोज मी इथे ऍड करतोय मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बरोबर, मग इथं काय होणार पहा, येस इथे ऍडिशन कशी होईल पहा, इन दिस वे. ऍक्च्युली मेकॅनिझम असं नसतं, हे तुम्हाला डायरेक्ट समजावं लक्षात राहावं म्हणून मी असं एक्सप्लेन करतोय. मेकॅनिझम फर्स्ट केसमध्ये एक्सप्लेन केलं होतं पहा मी. सॉल्व्हंट कोणता आहे, ड्राय इथर. बरोबर, आणि मग तुम्हाला इथं ऍडक्ट कशा प्रकारे मिळेल पहा, ऍडक्ट. ऍसिटोन मधले जे ग्रुप्स होते ऑलरेडी ते असे येतील. पहा डबल बॉन्ड ब्रेक होईल, सिंगल बॉन्ड O. आणि जे न्यू ग्रुप ऍड झाले, हे न्यू ग्रुप कोणते आहेत पहा, येस इथं ऍड झाला CH3, आणि इथं ऍड झाला MgBr. ओके, नाउ सी दिस वन इज द फॉर्मेशन ऑफ ऍडक्ट. हा काय फॉर्म झाला, ऍडक्ट फॉर्म झाला. ओके, फॉर्मेशन ऑफ ऍडक्ट. आता इथं याचं आपण काय करणार पहा, याचं करणार आपण ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, याचं आपण करणार ऍसिड हायड्रोलिसिस. आता आपण याचं जेव्हा ऍसिड हायड्रोलिसिस करतोय पहा, तेव्हा इथं ओके इथे येईल H, इथे येईल OH. म्हणजे पहा तुम्हाला मेन प्रोडक्ट कशा प्रकारे मिळाला. सो मेन प्रोडक्ट
CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड OH, बरोबर आहे की नाही? सो येस OH आणि इथं CH3. आता हे ब्लॅक इंकचे आहेत पहा CH3 आणि हे, बरोबर आहे की नाही? हे नंतर इंट्रोड्यूस झाले. हा मिथिल कशामधून आला? ब्लॅक कलरचा मिथिल हा ग्रिग्नार्ड रिएजंट मधून आला. मग हा कोणता प्रोडक्ट आहे? हा मिळाला तुम्हाला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, बरोबर. प्लस साईड प्रोडक्ट पहा, इथं ऑलरेडी मॅग्नेशियमला तर ऑलरेडी ब्रोमिन लिंक झालेला आहेच, बरोबर आहे की नाही? ॲज वेल एज इथे काय लिंक होईल? OH. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा? सो दिस वन इज द ऍसिटोन इटॉन रिएक्शन विथ, पहा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता आहे? येस, स्टार्टिंग कंपाऊंड आहे ऍसिटोन. Acetone eton reaction with methyl magnesium bromide in presence of dry ether, it form adduct. This adduct eton acid hydrolysis, it gives tertiary butyl alcohol, बरोबर. म्हणजे पाहता इथं कीटोन पासून तुम्हाला टर्शरी अल्कोहोल मिळाला, बरोबर. मग पाहता इथं बुक मध्ये काय केलं पहा, टेबल प्रोव्हाइड केलाय. फॉर्माल्डिहाइड व्हेन इट रिएक्ट्स विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट इट गिव्स प्रायमरी अल्कोहोल, पहा फॉर्माल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल मिळाला. ओके. आणि अल्डिहाइड पासून मात्र काय मिळालं? सेकंडरी अल्कोहोल. ही पण रिएक्शन आपण पाहिली आहे, बरोबर. कीटोन पासून काय मिळालं पहा, कीटोन पासून मिळाला टर्शरी अल्कोहोल. ही पण रिएक्शन आपण पाहिली आहे, येतं लक्षामध्ये? ओके. सो पहा इथं आपण विथ मेकॅनिझम या रिएक्शन इथं आपण पाहिले, विथ मेकॅनिझम. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा? ओके. नाव आता एंट्रन्सला हे क्वेश्चन्स कसे विचारले जातील पहा, एंट्रन्ससाठी, फॉर एंट्रन्स एक्झाम. पाहता इथं ओके, सायक्लोहेक्झॅनो आणि इथं रिएक्शन वरती काय प्रोव्हाइड करतील पहा, फॉर एक्झाम्पल मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड ड्राय इथर, बरोबर आहे. सॉल्व्हंट कोणतं असतं पहा? ड्राय इथर. आणि सेकंड स्टेप मध्ये काय पहा? ऍसिड हायड्रोलिसिस, दॅट इज अ H3O प्लस. ओके. अँड हेअर इज अ क्वेश्चन मार्क, बरोबर. म्हणजे तुम्हाला आता हे सिम्प्लिफाय करायचं. ओके. आता जरी समजा एंट्रन्सला असे काही ऍडव्हान्स क्वेश्चन्स आले, कन्सेप्ट तोच आहे पहा, किती सोपं कन्सेप्ट आहे पहा. मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली पहा, कशा प्रकारे स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं आणि कसं त्याला ऍड करायचं पहा. आता हे एंट्रन्ससाठी आपण सॉल्व्ह करतोय ना, त्यामुळे आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया, डायरेक्ट, बरोबर की नाही? आपल्याला ऍडेक्ट नकोच आहे, बरोबर. हा सायक्लोहेक्झॅनोन आणि हा तुमचा इथं मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड, बरोबर. मग इथं काय होणार पहा? येस, हा इथं ऍड होणार, इथं, हा इथं ऍड होणार, बरोबर. मग इथं ऍड झाले की तुम्हाला स्ट्रक्चर कसं मिळेल पहा. ओके. हा ऑलरेडी इथं O आहे, आता इथं ऍड झाला CH3. हा मिथिल कुठून आला पहा? हा मिथिल आला ग्रिग्नार्ड रिएजंट मधून. आणि इथं काय ऍड होणार? MgCl, हा झाला ऍडक्ट. नाव इटॉन ऍसिड हायड्रोलिसिस, याचं जेव्हा आपण ऍसिड हायड्रोलिसिस करतो तेव्हा पहा इथं ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर इथं येतो H आणि इथं येतो OH, बरोबर. मग आता साईड प्रोडक्ट मध्ये आपला इंटरेस्ट नाहीये, मग आपण काय करूया? साईड प्रोडक्ट रिमूव्ह करून टाकूया, कारण आपल्या याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, बरोबर. मग आता H आला इथं, मग पहा H आला इथं. ओके. मग हा फर्स्ट कार्बन, मग याचा आयुपीएसी नेम काय मिळेल पहा तुम्हाला इथं? 1 मिथिल 1 मिथिल सायक्लोहेक्झेन 1 ऑल, बरोबर का पहा? 1 मिथिल सायक्लोहेक्झेनॉल. ओके. नाव आता फार फार तर आणखी कॉम्प्लिकेटेड ऍप्लिकेशन कसं असू शकतं नीट एक्झामसाठी वगैरे पहा, फार फार तर असू शकतं पहा. मी आणखी एक एक्झाम्पल देतो इथं पहा. सायक्लोपेंटॅनोन, बरोबर. पाहता इथं येस, फर्स्ट स्टेप मध्ये पहा इथं सायक्लोप्रोपिल मॅग्नेशियम
ब्रोमाइड, बरोबर आहे की नाही, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके. आणि सेकंड स्टेप मध्ये काय पहा, ऍसिड हायड्रोलिसिस. बरोबर. इथं तुम्हाला काय मिळेल. आता पहा, ज्यांना लॉजिक समजलंय पहा, ते डायरेक्ट पण तयार करू शकतात प्रोडक्ट. आम्ही तर डायरेक्ट पण फॉर्म करू, मी एक्सप्लेन तर करणारच आहे, पण पहा डायरेक्ट कसं मिळेल. हा जो सीओ आहे ना, याचा काय होणार, ओएच. सीओचा ओएच होणार. आणि पहा, हा जो ग्रुप आहे ना, सायक्लोप्रोपिल ग्रुप, हा इथे इंट्रोड्यूस होणार. झालं, एवढं सोपं असतं पहा. डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म केलं पहा, इन दिस वे. व्हेरी गुड. एवढं सोपं कन्सेप्ट आहे. हे डायरेक्ट फॉर्म केलं, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला पाहिजे असेल तर मी मेकॅनिझम पण देतो पहा. ऍक्च्युली मेकॅनिझमची आवश्यकता नाही आता या स्टेजला, कारण ऑलरेडी आपण 4 to 5 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. दिस वन इज सायक्लोपेंटॅनोन. ओके. नाउ सी दिस वन इज ग्रिग्नार्ड रिएजंट. हा तुमचा ग्रिग्नार्ड रिएजंट. बरोबर. ऍडिशन पहा कशा प्रकारे होईल. हे पहा, येस. आणि हे पहा, इथे ऍडिशन झालं की डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड काय होणार, ब्रेक होणार. सो सिम्पली पहा तुम्हाला इथे काय मिळेल. ओके. सो हे रेड कलर मध्ये पहा ओरिजिनल बॉन्ड्स. आता ब्लॅक कलर मध्ये जो पार्ट ऍड झाला तो पहा, इथं हा सायक्लोप्रोपिल ग्रुप ऍड झाला. जस्ट वेट. ओके. आणि इथं काय ऍड झालं, MgBr. या MgBr चा आपण काय करणार पहा, ऍसिड हायड्रोलिसिस. ऍसिड हायड्रोलिसिस केलं की इथं काय येईल, H अँड OH. बरोबर. मग आता फायनल स्टेप मध्ये मी आता फायनल प्रोडक्ट मेन्शन करतो. हा MgOH-Br हा साईड प्रोडक्ट मी इथून रिमूव्ह केला आणि तुम्हाला फायनली इथं मिळेल OH. बरोबर का पहा. येस. सो या प्रकारे तुम्ही हे सिम्प्लिफाय करू शकता. ओके. नाव आता इथं तुमच्या बुकमध्ये एक क्वेश्चन दिलाय पहा, इपॉक्साइड. हा इपॉक्साइड आहे पहा, इपॉक्साइड. येस, पहा कोणता इपॉक्साइड आहे, दिस वन इज द इपॉक्साइड. इपॉक्साइड रिएक्ट्स विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. आता आपण हे एक्सप्लेन करूया. इपॉक्साइडची रिएक्शन कशाबरोबर, ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर. ओके. सो पहा तुम्हाला आता इथं रिएक्शन कशी मिळेल पहा. हा ग्रिग्नार्ड रिएजंट आर MgX. ओके. इट ऑन रिएक्शन विथ इपॉक्साइड. पहा आता इपॉक्साइड कसा आहे, CH2 and here is O, इपॉक्साइड. ओके. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. इथं सॉल्व्हंट कोणतं आहे पहा, ड्राय इथर इज द सॉल्व्हंट. ग्रिग्नार्ड रिएजंट म्हटलं की सॉल्व्हंट कोणतं असणार, ऑब्व्हियसली ड्राय इथर. इथं काय होतं पहा, पार्शियल निगेटिव्ह अल्किल ग्रुप, मॅग्नेशियम पार्शियल पॉझिटिव्ह. आता हा जो अल्किल ग्रुप आहे पहा, दिस अल्किल ग्रुप, ओके, it attacks on this carbon and there is a formation of new bond takes place. So when this alkyl group it attacks on carbon and there is a formation of new bond takes place, this carbon it already having 4 bonds. When there is a formation of new bond takes place, now it is a 5th bond which is not possible. Therefore this CO bond undergoes broken and it shifts on oxygen. बरोबर. मग आता इथं काय होईल पहा, तुम्हाला इथं काय मिळेल. सो R, जस्ट वेट. सो पहा इथं काय मिळेल, R सिंगल बॉन्ड. पहा या अल्किल ग्रुपने अटॅक केला कशावरती, CH2, देन सिंगल बॉन्ड CH2. बरोबर आहे का. आता पहा हा ऑक्सिजन पुढे शिफ्ट होईल इथं, हा O. आणि या ऑक्सिजन वरती कोणता चार्ज फॉर्म होईल पहा, इथं निगेटिव्ह चार्ज फॉर्म होईल. हा निगेटिव्ह चार्ज कोणाला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्हली चार्ज मॅग्नेशियमला अट्रॅक्ट करेल. सो देअरफॉर इथं काय मिळेल पहा तुम्हाला, MgX. आणि या मॅग्नेशियम वरती कोणता चार्ज येईल पहा, देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज. याचं आपण पुढे काय करणार, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस कशा प्रकारे करणार पहा, हे पहा इन दिस वे. आणि मग इथं वॉटरचं आयनेशन कसं असतं ऍसिड हायड्रोलिसिस मध्ये, H+ अँड OH-. मग फायनली तुम्हाला इथे काय मिळेल पहा, येस, फायनली काय मिळेल, वी हॅव द प्रोडक्ट
R CH2 CH2 and OH म्हणजेच काय मिळालं पहा, इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. ओके, सो दिस म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. आणि मग हे बुकमध्ये हेच इथं या प्रकारे सॉल्व्ह करून दिलेलं पहा. तुम्हाला इथे मिळालं प्रायमरी अल्कोहोल. येस, जस्ट वेअर इज अल्कोहोल. येस, दिस वन इज द प्रायमरी अल्कोहोल. आणि हा साईड प्रोडक्ट आहे MgXOH. इथं तुम्ही हा MgXOH तुम्ही साईड प्रोडक्ट मेन्शन करू शकता. दिस वन इज MgX and OH. ओके, सो दिस वन इज द ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट ऑन कार्बोनिल कंपाऊंड. आता इथं पहा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स आपल्या कंप्लीट झाल्या. ओके, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल पहा, कोणत्या कोणत्या मेथड स्टडी केल्या आपण. फ्रॉम अल्किल हॅलाइड, बाय ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन, हायड्रोबोरेशन, बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड, अँड फायनली आपण या लेक्चरमध्ये जी स्टडी केली ती कोणती आहे, बाय एडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. So in this way, methods of preparation of alcohol gets completed.